Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सलग तिसऱ्या दिवशी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरुवातीला गांधीगिरीने तर नंतर भगतसिंग प्रमाणे लढाई लढणार बच्चू कडू यांची आक्रमक भूमिका। अमरावतीमध्ये बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रहार कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचं आंदोलन। चांदूर बाजार तहसील कार्यालयावर मुंडण आंदोलन, कर्जमाफी करण्याची मागणी। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 6 महिने पूर्ण, आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार। आंधळेला अटक न झाल्यास मस्साजोगमध्ये आंदोलन होण्याची शक्यता। पुढील सुनावणी 17 जूनला। साताऱ्याच्या पाटणमध्ये ज्येष्ठ काँग्रेस नेते हिंदूराव पाटील यांचा भाजपात प्रवेश। मुंबईत रवींद्र चव्हाण, उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न। सांगलीत विटाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटलांचा भाजपात प्रवेश। वैभव पाटील हे माजी आमदार सदाशिवराव पाटलांचे पुत्र। पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती। मंत्री संजय शिरसाटांच्या अडचणीत आणखी वाढ होणार, इम्तियाज जलील एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेट घेणार। जलील संजय शिरसाटांना दिलेल्या भूखंडाचा जाब विचारणार। एमआयडीसीच्या विभागीय कार्यालयाला पोलीस छावणीचं स्वरूप। मनसे नेते अविनाश जाधव यांच्या शिष्टमंडळाकडून रेल्वे अधिकाऱ्यांची भेट। अविनाश जाधव यांच्याकडून प्रवासी संघटनांच्या समस्या जाणून घेण्याची मागणी। मुंब्रा दुर्घटनेनंतरही प्रवाशांचा लोकलनं लटकून प्रवास। कालच मुंब्रा लोकल दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी ठाणे पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद, जखमींवर कळवा आणि ठाणे ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू। घटनेचा तपास सुरू, मात्र प्रत्यक्षदर्शी प्रवाशांचा जबाब घेणार असल्याची सूत्रांची माहिती। बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। लोकलमधून उतरताना हाणामारी झाल्याची माहिती। पालघरच्या नगर परिषदेतील सफाई कर्मचारी वेतनासाठी आक्रमक। किमान वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकरांची उडी। बँकेच्या निवडणुकीत लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात उतरल्यामुळे निवडणुकीची चुरस। तब्बल 13 वर्षांनंतर 21 संचालकांसाठी जिल्हा बँकेची निवडणूक। मुंब्र्यातील रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाविरोधात मनसे आक्रमक। रेल्वे प्रशासनाविरोधात मनसेचा धडक मोर्चा। अविनाश जाधवांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी। धाराशिव जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून शिवसेनेत अंतर्गतवाद। तुळजापूर विधानसभेतील जिल्हाप्रमुख बदलण्याची मागणी। जळगावच्या बडगावमध्ये शेतकऱ्याला 2 एकर टरबूजावर रोटावेटर फिरवण्याची वेळ। मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसल्याने टरबूज पिकाचं नुकसान। गोंदियाच्या मांडोदेवी परिसरात वादळी वाऱ्याचा कहर। झाडाची फांदी रस्त्यावर पडल्यानं वाहतुकीत अडथळा। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान। अर्धापूरसह मुदखेडमध्ये केळीच्या बागेचं नुकसान। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हतबल। हिंगोलीत वादळी वाऱ्यामुळे केळी बागाचं प्रचंड नुकसान। शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा उद्ध्वस्त, शेतकरी संकटात। नांदेडच्या किनवटमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान। अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले तर विद्युत खांबही पडल्याची माहिती। जीवितहानी नाही, मात्र महावितरणचं मोठं नुकसान। वाशिममध्ये मागील 6 दिवसांपासून कंत्राटी कामगारांचं काम बंद आंदोलन। विविध मागण्यांवरून 70 कंत्राटी कामगार आंदोलनात सहभागी। हिंगोलीत आदिवासी शेतकरी बांधवांची फसवणूक। बोगस शेतकरी गट स्थापन करून पोखरा योजनेअंतर्गत फसवणूक केल्याचा आरोप। कृषी अधिकाऱ्यांकडून चौकशी करून कारवाईचं आश्वासन। धुळ्यात खड्ड्यांप्रमाणे वृक्षारोपण करून आंदोलन। शिरपूर शहादावरील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ शिरपूर फर्स्ट संघटनेचं आंदोलन। बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्याकडून संत मुक्ताबाई पालखीचं सारथ्य। पालखी शिवाजीनगरमधील हनुमान मंदिरात मुक्कामी। पंढरपूरला निघालेली संत वासुदेव महाराजांच्या पालखीचं अकोल्यात आगमन झालेलं आहे। 2 दिवस अकोल्यात मुक्काम करून ही पालखी पंढरपूरकडे रवाना होणार आहे। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शन पूर्णतः बंद। दररोज होणाऱ्या तुळशी पूजाही तात्पुरत्या स्वरूपात थांबवल्या। आषाढी यात्रेत त्वरित दर्शनासाठी मंदिर समितीचा निर्णय। जळगावात गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजनांकडून वटपौर्णिमा साजरी। जामनेरमधील निवासानी असलेल्या वडाच्या झाडाची केली त्यांनी पूजा। धुळ्यात तृतीयपंथी बांधवांकडून वटपौर्णिमा साजरी। आई काळू देवी माता मंदिरात प्रदक्षिणा घालत वडाची पूजा।
वाशीमध्ये एसएमसी शाळा परिसरात वटवृक्षाचं रोपण. वटपौर्णिमेनिमित्त शाळा आणि राष्ट्रीय हरित सेनेचा हा स्तुत्य उपक्रमात शिक्षक विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग. पुण्याच्या भोर तालुक्यातील नाटंबी गावात वृक्ष लागवड. 11 एकर पडीक जमिनीवर 2,500 झाडांची लागवड. श्री पद्मावती देवी देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ आणि सायबेज आशा या संस्था यांच्या वतीने हा संकल्प. रत्नागिरीच्या मिरकडवाडी बंदरासाठी 26 कोटी रुपयांचा निधी मंजूर. मासे लिलाव, शेड, बर्फ कारखाना, मासेमारी जाळ्यांची दुरुस्ती कामं केली जाणार. गोंदियात धोकादायक इमारतींना नगरपालिकेची नोटीस. आतापर्यंत 123 जीर्ण इमारतींची यादी तयार. जळगावच्या भुसावळमध्ये जलशुद्धीकरण यंत्रणेचं काम अंतिम टप्प्यात. 13 जूनपासून भुसावळकरांना अधिक शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार. जळगावच्या पाचोऱ्यातील पिंपळगाव हरेश्वरमध्ये विकसित कृषी संकल्प शिबिराचं आयोजन. खरीप पूर्व हंगामाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन. एरण गावात विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह. वर्षा लाखे असं मृत महिलेचं नाव. सासरच्यांकडून वर्षाचा छळ होत असल्याचा भावाचा आरोप. सासरच्या माणसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजीत हिंदुत्ववादी संघटनांनी प्रार्थनास्थळं बंद पाडली. प्रार्थनास्थळं बंद पाडल्याने काही काळ तणाव, तर बेकायदेशीर प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी. कोल्हापूरच्या हातकणंगलेतील तारदाळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत जलजीवनच्या विषयावरून खडाजंगी. ग्रामसभेत गावातील अनेक विषयांवर चर्चा झाल्यावर मंजुरी. जालन्याच्या भोकरदनमध्ये पंचायत समितीसमोर गळ्यात दोरी टाकून युवकाचं झाडावर चढून अनोखं आंदोलन. ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी. पंचायत समितीत वारंवार तक्रार करून तरुण संतापला. नांदेडच्या नायगावमध्ये मोफत वाळूसाठी घरकुल लाभार्थ्यांची गर्दी. 1800 पैकी 98 लाभार्थ्यांनाच मिळाला पास. घरकुल लाभार्थ्यांमध्ये संताप. तहसील कार्यालयात वादावादी. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझॉन.